आता आम्ही चाललो आहे कुठेतरी सावंतवाडीत फिरायला. तुम्हाला दाखवतो व्लॉग लास्टपर्यंत बघा. खूप दिवस मोठा व्लॉग टाकला नव्हता, दररोज मिनी व्लॉग बनवतो म्हणून आज ठरवलं आहे की मोठा व्लॉग बनवायचा आहे. मग आता मोठा व्लॉग बनवतो आहे तो स्टे ट्यून, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि कुठेतरी आम्ही चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो. माझं अजून नाव कळलं नाही मला, अजून कुठे जातो आहे ते तुम्हाला दाखवतो. चांगला स्पॉट्स आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटतो तुम्हाला डायरेक्ट वाटेत. हो म्हणून तुला सांगतो पाठी बस. थँक यू. 3 वाजता झोपलो आम्ही. तयारी करून हँड ब्रेक ओढाने खाली उतर. काय आला पडत नाही. ही गाडी येतात चालवायला. होय काहीच गाड्या बघा इकडे तुम्हाला. हे गाड्या रेंटवरती भेटतील पण फिरवायला आतल्या आतच पण. आणि असं जातो पार्क बघतो कुठे आहे ॲक्वेरियम. सॉरी फायनल आता येऊन पोचलोय आम्ही. कुठे पोचतोय का मग तुम्हाला दाखवतोय. बघा बाजूला पाहू शकता तुम्ही. हे नाव काय रे? नाव काय? हा आता आम्ही आलो केसरी ग्लोबल ॲक्वेरियमला. सावंतवाडीतच आहे. पाहू शकता खूप मोठं ॲक्वेरियम आहे. तिकडे पूर्ण मासे वगैरे आहेत आणि इकडे बदक वगैरे होती. इकडे पक्षी आहेत. त्या ठिकाणी कोंबड्या वगैरे होत्या. तुम्हाला सगळं व्हिडिओ दिसतच असेल. आणि अजून पण दाखवतो तुम्हाला. पूर्ण लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बाजूला गार्डन वगैरे पण आहे त्या साईडला लहान मुलांसाठी खेळायला. काहीच आता आत एंट्री घेतली आहे. बघू शकता इकडून. इकडे सगळं लॉन वगैरे आहे, गार्डन टाईप आहे. फोटो वगैरे पण काढू शकता इकडे तुम्ही. आणि डक वगैरे पण आहेत. काही डक बघा. वेगवेगळ्या प्रकारची बदके आहेत इकडे. ब्लॉग चालू ठेव. हा बरं आहे. बघा हा वेगळा फरक आहे. बदक पोहतं बघा कसं पाण्यात डोकं घालून बघा कधी पोहतात. अरे घाण खातात पहिलेच. आमच्या मागे पाहिजे. मागे पाहिजे. अजून आतमध्ये खूप मासे आहेत. मी बाहेर सोडलेले होते बघा. आवाज दिला. ब्रह्मा कोंबडी आहे. ब्रह्मा कोंबडी बघा. ब्रह्मा कोंबडी इकडे आणि इकडे. गोल्डन फीचर्स हे बघ. आणि इकडे काय ब्लॉक त्या ठिकाणी रिकाम आहे. आणि हा बघा सगळ्यात मोठा इमू आहे. इमू हात लावू नको, चोच मारणार. हात चोच मारणार आणि बरं दुखणार. आता फक्त हात लावू नको. तोच मारता.
हा सुटला. अरे वाटतं ना अगो होय काय पण हा काय सरडा केवढा मोठा आहे बघा. खाली बघ काय ते खाली बघा काचेची ग्लास आहे. सिनेमॅटिक गिरगिट नाही सरडा आहे इकडे. इकडे पण आहेत ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सरडे आहेत इकडे guys. लिझार्ड म्हणतात. तो बघ निघला क्लॅश ऑफ क्लॅन्स मुळे मला माहित. लिझार्ड तो म्हणतात. वाईट वाला दमला आहे तो पाणी. अबो हा पाण्यातच राहिलेला आहे. हा हा भाग खूप मोठा आहे. कुठल्या रे खूप जुना आहे वाटते. उठ मित्र आलाय तुझा. तुला कुठेतरी हरवला. रिकाम आहे. बाबा ह्याच्यात काय आहे. आहे वेगळाच कुठेतरी प्राणी काय आहे ते पेडू पेडूक नाही. सरडा सरडा काय आहे ते काही नाही ते इकडे बघ. हे बघा देणार ते काय घेऊन जात मासे. पुढे घे ना. पापलेट गाईस. इकडे बघा सगळे माशांची नावं दिली आहे. सिल्वर एरोरियम म्हणतात. सिल्वर एरोरियम. आणि हे अमेरिकन आहे बघा. हे अमेरिकन. हे सिल्वर डॉलर. सगळे टिनफॉईल आहेत. टिनफॉईल पार्ट सगळे हिमालय मासे. हे सगळे एंजल फिश आहेत गाईस. खूप लांब आहे बघू शकता तुम्ही. हे गोरिमा फिश आहेत सगळ्या. गोरिमा फिश. ॲक्वेरियम खूप चांगलं आहे. मस्त आहे. तुम्ही पण व्हिजिट नक्की करा इकडे. सावंतवाडीमधून जास्तीत जास्त 15-16 किलोमीटर आहे. हे मासे बघा. रॉयल फिश खूप चांगले दिसतात. इथे पण हे बारीक सारीक मासे आहेत. रेनबो शेक. हे बघा रेनबो शेक. अरे छान बघा. जायंट गोरिमा.
रेड बेली पिरान, रेड बिल पिरान, वेगवेगळीच नाव आहेत माशांची. यू फाइंड मासे. त्यानंतर इकडे सेवरम, 2 कलर मध्ये आहेत. इकडे एकच मासे दिसणार आहे, काय खाली खाली मासे आहेत, पण इथे नाव काही डिस्प्ले होत नाही. काय हे बघा, टायगर स्ट्रॉइंग माउथ. इथे फिश आहे ही वाली टायगर स्ट्रॉइंग माउथ. यामध्ये एकच मासा आहे, त्यांना वेगळी लिहिलं आहे कारण हा मासा बाकीच्या माशांना खातो, एकत्र ठेवू शकत नाही. पिकॉक पास नाव आहे माशाचं, पिकॉक पास. चमकतोय वाला मासा, गोल्डन गोल्डन कलर चमकतोय याचा. ते पण आहे, एकच मासा आहे बघा. फ्रेश वॉटर रेटाईल नाव वाटतं, फ्रेश वॉटर सगळं फ्रेश ठेवतो म्हणून त्याचं नाव फ्रेश वॉटर आहे. त्यानंतर इकडे आहे सॅल्डन फिश. कुठे हा बघा, हा फ्रेश ठेवत नाही वाटत, हा मासा फ्रेश ठेवतो. हा खूप घाण केलं आहे माशाने वाटत, आपण घाणच पण. स्टिंग रॉक आहेच मासे इथे पाहू शकता. स्टिंग रॉक नाव आहे माशाचं. हे पण मासे दिसायला मस्त आहेत गाईज. गाईज म्हणते गाईज करतोय मी सारखा. ऑस्कर मासे, ऑस्कर. फ्लो वर्षन वाले आहेत लोक, फ्लो वर्षन. आपण हे पण मासे खायला असतात. मोरफोर फिश, मोरफोस फिश. स्पॅरोट फिश आहे आणि ते व्हिडिओ काढतात, फोटो काढतात सॉरी, म्हणून ते दाखवायचे राहिले. तुम्हाला दाखवतो नंतर. डायरेक्ट पिमा फिश गाईज. हो का, जास्त पाण्यात पोहत नाही वाटतं. आला कधी आला बारीक बारीक पण आहे तिकडे. अजून इकडे वरती पण आहे, तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. पण हे काढायला वाटतं मला. आता आलाय दुसऱ्या फ्लोअरवरती. इकडचे मासे तुम्हाला दाखवतो. दुसऱ्या फ्लोअरवरती खूप चांगले मासे आहेत असे इकडचे गाईड सांगतात. आता आलाय दुसऱ्या फ्लोअरवरती. हे बघा,
इकडे फोटो काढायला भारी आहे. हा हे मासे बघा, बघा हे खूप चांगले आहेत, दिसतात भारी. भावाचा मोबाईल भेटतोय, त्याच्यामध्ये चांगले व्हिडिओ येतात मध्ये. क्लॅरिटी बघा, मी पण विचार करतोय पैसे साठत तयार. या साईडला तो, या साईडला मोठमोठे मासे आहेत बघा. इथे माशांचे पोस्टर लावले, सॉरी पोस्टर नाही म्हणा त्याला, स्केच लावलेत. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा लास्टपर्यंत. धन्यवाद आणि धन्यवाद. काय रे, आम्ही परत आलोय पाठी. त्या साईडला नाही, या साईडला पण वेगळे मासे आहेत. इकडे स्टार फिश आहे. काही लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. लहान मुलांना सगळे मासे बघायला सुद्धा तिकडे, मोठ्यांसाठी पण जास्त करून इकडे लहान मुलं आले. एवढंच आहे वाटतं वरती. संपलं आता, परत पाठी जातो. मोरे इले नाव आहे. गोव्यातली भाषा बोलतो असं वाटते. डिझाईन बघा कशी केली, पाईप वगैरे टाकून. कायच तरी एवढे सगळे मासे होते, ते होते तिथे तितकं तुम्हाला दाखवले. आणि जेवढे सगळे मासे होते जितके होते तितके तुम्हाला सगळे दाखवले. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत लवकरात लवकर. आणि मिनी ब्लॉग माझी दररोज डेली बघा. तोपर्यंत बाय.